छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आवाज कमी येतोय। जय भवानी। हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, रत्नागिरी किंवा राजापूर आणि लाजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय भैया सामंत, सिंधुदुर्गचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे, सन्माननीय रवीजी फाटक आणि काही दिवसापूर्वी ज्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण पुन्हा हाती घेतलंय ते माजी आमदार सन्माननीय राजन देसाळवी साहेब, आज ज्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे ते माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बने, सन्माननीय रोहनजी बने, सन्माननीय बाळाशेठ जाधव, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, आमचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, अगदी 2च मिनिटात माझं मी बोलणं पूर्ण करेन। आज मागील झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ह्या कोकणामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अभूतपूर्व असं यश प्राप्त केलं। रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार असताना सन्माननीय शिंदे साहेबांनी आणि सन्माननीय रामदासभाईंच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम करतोय। मी सर्वप्रथम सन्माननीय शिंदे साहेबांच्या आणि रामदासभाईंच्या मनापासून आभार मानतो आणि एकच वचन देतो, साहेब आपण ज्या विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे, ही जबाबदारी पार पडत असताना, मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या कोकणामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे, माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे, ह्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग करेन आणि संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रावर फिरण्याची माझी तयारी देखील आहे। जबाबदारी मोठी आहे। आज राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना आपल्या कोकणामध्ये अनेक मंत्रिपद आली। आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म्हणून सन्माननीय उदय सामंत साहेब आज जबाबदारी पार पडतायत। सन्माननीय रामदासभाईंच्या माध्यमातून ह्या रत्नागिरी जिल्ह्याने विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद तिथे भूषवलं, पर्यावरण मंत्रिपद त्यांनी भूषवलं आणि आज राज्यमंत्री म्हणून महसूल सारखं, ग्रामविकास सारखी अतिशय महत्त्वाची खाती आज आपल्या कोकणामध्ये आहेत आणि ह्या खात्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वचन देतोय की ह्या कोकणामध्ये असलेले महसूलचे सगळे प्रश्न, ग्रामविकास विभागाचे सगळे प्रश्न, अन्न नागरी पुरवठा असेल की औषध प्रशासन असेल, या खात्याशी संबंधित असलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा योगेश कदम अंगाची परिकाष्ठा करेल हा शब्द आपल्या सर्वांना ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने देतोय। होय, आज तरुण आमदार जरी असलो तरी सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये काम करत असताना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला, आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी राहिली आहे आणि ह्या शिवसेनेवरती सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे राजन साळवी साहेबांसारखे वरिष्ठ नेतृत्व, बाळाशेठ जाधवांसारखे अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले वरिष्ठ नेतृत्व, सुभाष बने साहेबांसारखे अगदी 90 सालापासून वंदनीय बाळासाहेबांचे उजवे हात म्हणून काम केलं आमची सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करते। आज शिवसेना वाढते, आज महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज महायुतीने अभूतपूर्व असं यश प्राप्त केलं। शिलेदार आपल्या सर्वांना स्वीकारायलाच हवंय, या विजयाचे शिलेदार सन्माननीय शिंदे साहेबच होते, हे कोणीही नाकारू शकणार नाही। आज मी हे ठणकावून सांगू शकतो। जाता जाता फक्त एवढंच सांगेन, मला वाटतं आपल्या या सभेमध्ये
मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांनी फेटा प्रदान केलेला आहे. आपल्या या विजयामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लाडकी बहीण सारखी त्यांनी योजना आणली आणि ह्या विजयाचे शिल्पकार आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार मानतो. मला देखील या रत्नागिरी जिल्ह्यामधून दुसऱ्यांदा आमदार म्हणून आपण मला निवडून दिलंय. शिंदे साहेब पहिल्या निवडणुकीमध्ये मला 13,500चं मताधिक्य होतं. या निवडणुकीमध्ये जवळपास 25,000चं मताधिक्य दापोली मतदारसंघामध्ये जनतेने मला दिलं. आपण देखील ज्यावेळेला सभेसाठी आला होता, मला वाटतं महाराष्ट्रामधला एकमेव मतदारसंघ असेल की जिथे शिंदे साहेबांनी जनतेला आवाहन केलं की तुम्ही योगेशला आमदार करा, मी आमदार करतो, असं विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच सन्माननीय शिंदे साहेब आपण त्यावेळेला शब्द दिला. मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार मानतो आणि एवढंच वचन देतो की महाराष्ट्रामध्ये आज काम करत असताना माझ्या कोकणाला प्राधान्य देऊन माझ्या कोकणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नक्कीच त्याचं वेळोवेळी आपण सर्वांनी पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री असताना सन्माननीय रामदास भाईंनी आपल्यापर्यंत अनेक कोकणाचे प्रश्न देखील पोहोचवलेत. आपण त्याचा इथे उल्लेख करालच, परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयामधलं माझं कॅबिन नक्कीच आपल्या कोकणामधल्या सगळ्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रामधल्या सगळ्या नागरिकांसाठी खुलं करत असताना कोकणातले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईन आणि पुन्हा सांगतोय की तिथे घाम गाळण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.